नमस्कार मित्रांनो, एमपीएससी स्मार्ट लर्निंगमध्ये सर्वांचे स्वागत करतो आणि आजचं सेशन चांगल्या पद्धतीने घेण्याचा प्रयत्न करतो. मित्रांनो, आपण तलाठी भरतीसाठी प्रिपरेशन करत आहोत आणि त्या प्रिपरेशन करता करता तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळावे हा एकच हेतू ठेवून तुमच्यासाठी मी टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे. आणि त्या टेस्ट सिरीजच्या प्रत्येक पेपरमध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळाले पाहिजे या दृष्टिकोनातून मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहोत ते म्हणजे प्रॅक्टिस सेट. आणि त्या प्रॅक्टिस सेटमधला जो प्रॅक्टिस सेट नंबर फर्स्ट कंप्लीट झालेला आहे, प्रॅक्टिस सेट नंबर सेकंडमध्ये आपण इंग्लिशचा ब्लॉक सुद्धा कंप्लीट केलेला आहे. आज आपण प्रॅक्टिस सेट सेकंडमधील मराठीचा ब्लॉक लक्षात घेणार आहोत. मी सावंत सर, मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने शिकवण्याचा प्रयत्न करेल आणि ते तुम्ही चांगल्या पद्धतीने समजून घ्याल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण की 5 क्वेश्चन्स आहे आणि त्या 5 क्वेश्चन्सची पूर्णतः इन्फॉर्मेशन मी या ठिकाणी दिलेली आहे. पहिला क्वेश्चन आपण बघूया. प्रॅक्टिस सेट सेकंड, टार्गेटेड एक्झाम आपली आहे तलाठी भरती 2023. पॅटर्न्स आहे TCS और IBPS आणि मराठीचा ब्लॉक आहे. मित्रांनो, पहिला क्वेश्चन आपण घेऊया. हा बघा, हा पहिला क्वेश्चन आहे. समानार्थी शब्द सांगा. आता समानार्थी शब्दाच्या संदर्भात बरंचसं विचारलेलं असतं. मग या ठिकाणी जो समानार्थी शब्द आहे TCS पॅटर्ननुसार सोपा प्रश्न विचारला जात नाही. म्हणजे आपल्याला आई हा शब्द माहीत असतो, या ठिकाणी आई विचारला जाणार नाही, तर आऊस असा त्याचा समानार्थी शब्द टाकला जातो. म्हणजे पॅटर्न थोडासा चेंज झालेला आहे. या ठिकाणी जाया नावाचा समानार्थी शब्द आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. समानार्थी शब्द सांगा, जाया. आता मित्रांनो, जाया म्हणजे काय होते, तर जाया म्हणजे होते पत्नी, जाया म्हणजे होते बायको, जाया म्हणजे होते अर्धांगिनी. म्हणूनच त्याचा समानार्थी शब्द ABCD मध्ये आपल्याला कोणता दिसून येत आहे? ए मध्ये येतं भार्या, सेकंड मध्ये येतं ललना, थर्ड मध्ये येतं आत्मजा आणि 4 मध्ये येतं आऊस. मित्रांनो, जाया म्हणजे बायको, बायको म्हणजे पत्नी आणि त्याचा समानार्थी शब्द आहे तो म्हणजे भार्या. ओके, भार्या हा समानार्थी शब्द आहे. सो ए इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. मग या संदर्भातले आपल्याला म्हणजे जाया, भार्या, अर्धांगिनी, बायको, पत्नी असे सर्व समानार्थी शब्द माहीत पाहिजे आणि तोच माझा प्रयास आहे की तुम्हाला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन द्यायची. सेकंडमध्ये लल्ला दिसून येते. लल्ला म्हणजे मित्रांनो स्त्री होते. लल्ला म्हणजे काय होते, तर स्त्री होते. त्याच्यानंतर आत्मजा आहे. आत्मजा म्हणजे मुलगी होते. काय होते, तर मुलगी होते. त्यानंतर दिलेला आहे आऊस. आऊस म्हणजे मित्रांनो काय होते, आई होते. आणि भार्या म्हणजे मित्रांनो पत्नी होते आणि पत्नीचा समानार्थी शब्द आहे तो म्हणजे जाया, दारा, अर्धांगिनी, बायको अशा प्रकारचे. या संदर्भात एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन घेण्यासाठी आपण पुढे जाणार आहोत. फर्स्ट ऑप्शन हे राईट निघालेलं आहे. सो या प्रकारचा आपल्याला फर्स्ट ब्लॉक आपण लक्षात घेऊ. बघा, जाया, जाया भार्या, पत्नी, कलत्र, अर्धांगिनी, बायको, कांता, दारा, आर्या, वामांगी, गेहिनी, सहचरी आणि गृहस्वामिनी. म्हणजेच या मधला कुठलाही समानार्थी शब्द आपल्याला जर दिला तर त्याच्याशी रिलेटेड समानार्थी शब्द आपल्याला आला पाहिजे. आजकाल काय असते, असा बायको असा जो शब्द आहे तो समानार्थी शब्दाच्या बाजूला देत नाही, तर याचा समानार्थी शब्द कोणता तरी कठीण देतात, म्हणजे आपल्याला तो येतच नाही. म्हणजेच फॉर एक्झाम्पल त्या ठिकाणी जाया दिला आणि त्यांनी समानार्थी शब्दामध्ये आन्सर भार्या दिलं. कधी कधी काय होऊ शकतं, ते समानार्थी शब्द सांगा आणि कलत्र असं देणार आणि आपल्याला ऑप्शनमध्ये जाया राहीन, भार्या म्हणजे यापैकी दुसऱ्यापैकी काय म्हणजे बाकीच्यापैकी काहीतरी राहील. म्हणून तुम्हाला सांगतो की पत्नी, बायको याचे समानार्थीचे शब्द आहेत ते तुमचे पाठच करून घ्या. पहिला आहे जाया, दुसरा येतो भार्या, तिसरं पत्नी, चौथं कलत्र, नंतर येतं अर्धांगिनी, नंतर आहे बायको, नंतर कांता, नंतर आहे दारा, त्यानंतर आर्या, वामांगी, गेहिनी, सहचरी आणि गृहस्वामिनी. हे सर्व समानार्थी शब्द आहे बायको, पत्नी या नावाशी रिलेटेड. ओके, सेकंड आपण बघूया. सेकंडमध्ये बघा, ललना. त्या ठिकाणी ऑप्शनमध्ये ललना आलेलं होतं. ललना म्हणजे काय होते, तर स्त्री होती मित्रांनो. स्त्री, महिला, वनिता, नारी, कामिनी, प्रमदा आणि भामिनी. ओके, आता भगिनी असेल, भगिनी असेल, भामिनी, बरोबर. ललना स्त्री, महिला, वनिता, नारी, कामिनी, प्रमदा आणि भामिनी हे सर्व समानार्थी शब्द येतात ते म्हणजे स्त्रीशी रिलेटेड. सो ललना पाठ ठेवा, स्त्री पाठ ठेवा, महिला, वनिता पाठ ठेवा, नारी पाठ ठेवा, कामिनी पाठ ठेवा, प्रमदा पाठ ठेवा आणि भामिनी सुद्धा पाठ ठेवायचं आपल्याला आहे मित्रांनो. सो स्त्रीशी रिलेटेड सर्व समानार्थी शब्द तुमच्या पुढे आहे. ललना, महिला, वनिता, नारी, कामिनी, प्रमदा आणि भामिनी. नेक्स्ट आपण घेतलेला आहे
थर्ड ऑप्शन त्याच्यामध्ये आत्मजा होतं. सो आत्मजाशी रिलेटेड आपल्याला कोणते शब्द माहीत पाहिजे तर ते तुम्ही लक्षात घ्या. आत्मजा म्हणजेच मुलगी होते. आत्मजा म्हणजे काय होते? मुलगी होते. परंतु त्याचे समानार्थी शब्द जे आहे ते सुत आहे. सुता, सुता, सुत म्हणजे मुलगा, मात्र सुता म्हणजे मुलगी म्हणजेच आत्मजा. नंतर तनया, तनय म्हणजे मुलगा परंतु तनया म्हणजे मुलगी. त्याच्यानंतर मुलगी नंदिनी, त्याच्यानंतर कन्या, दुहिता आणि पुत्री. आपल्याला मित्रांनो काही सिंपलसे शब्द माहीत असतात, जसं की पुत्री आपल्याला माहीत असते, मुलगी आपल्याला माहीत असते, त्याच्यानंतर आपल्याला कन्या माहिती असते, फारच झालं तर एका दुसऱ्याला नंदिनी माहीत असते. परंतु दुहिता हा इम्पॉर्टंट आहे, आत्मजा हा इम्पॉर्टंट आहे, तनया हा इम्पॉर्टंट शब्द आहे आणि सोबतच सुता नावाचा शब्द सुद्धा इम्पॉर्टंट आहे. म्हणून मुलगीशी रिलेटेड समानार्थी शब्द तुम्ही पाठच करायचे आहे, जे की आत्मजा आहे, सुता आहे, तनया आहे, नंदिनी आहे, कन्या आहे, दुहिता आहे आणि पुत्री आहे. देन फोर्थ ऑप्शनमध्ये आपल्याला काय दिलेलं होतं तर आऊस असं दिलेलं होतं. मित्रांनो, आऊसच्या संदर्भात सुद्धा तुम्हाला काही समानार्थी शब्द माहीत पाहिजे. आऊस म्हणजे काय होते तर आई होते. त्यानंतर आऊस म्हणजे होते माता, आऊस म्हणजे होते जननी, जन्म देणारी ती जननी. त्याच्यानंतर माय, माऊली, मातोश्री, जन्मदात्री आणि अंबा. हे सर्व समानार्थी शब्द मित्रांनो आई या शब्दाशी रिलेटेड आहे. आईला आऊस म्हणते, आईला माता म्हणते, आईला जननी म्हणते, आईला माय म्हणते, आईला माऊली म्हणते, आईला मातोश्री म्हणते, आईला जन्मदात्री म्हणते आणि आईलाच आपल्या अंबा सुद्धा म्हणते. सो समानार्थी शब्द तुम्हाला पाठच करायचे आहे. मी तुमचे एक 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 करत सर्व समानार्थी शब्द पाठ करून घेणार आहोत. ओके, म्हणजे पहिल्या क्वेश्चनशी रिलेटेड आपण त्याच्याशी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन घेतलेली आहे. देन सेकंड क्वेश्चनकडे आपण जाणार आहोत. मित्रांनो, MPSC स्मार्ट लर्निंग हे माझं चॅनल आहे. माझा नंबर तुम्हाला दिसून येत असेल 7709119501. निश्चितचपणे या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब कराल अशी आशा बाळगतो आणि पुढे चालतो. मित्रांनो, मी तुमच्यासाठी टेस्ट सिरीज घेऊन आलेला आहो. टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला 10 पेपर मिळणार आहे आणि ते 10 पेपर पेएबल आहे. ज्या विद्यार्थ्यांनी टेस्ट सिरीज जॉईन केलेली आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना मी माझ्या तलाठी ग्रुपला जॉईन करून घेतो आणि ह्या तलाठीच्या ग्रुपमध्ये तुम्हाला PDF मिळतात, तुम्हाला एक्स्ट्रा लिंक्स मिळतात, प्रत्येक व्हिडिओची लिंक मिळते. त्यानंतर तुम्हाला टेस्टसुद्धा वेगवेगळ्या स्वरूपाचे मिळतात. 20 मार्काच्या पेपर सेटचे टेस्ट मिळतात, त्या की फ्री आहे. त्यानंतर तुम्हाला पूर्ण चॅप्टरशी रिलेटेड 100 मार्क्सच्या सुद्धा टेस्ट त्या ठिकाणी फ्री मिळतात. तुम्ही जर टेस्ट सिरीज जॉईन केली तर निश्चितचपणे या सर्व बेनिफिट आहे तुम्हाला मिळणार आहे. जे विद्यार्थी टेस्ट सिरीज जॉईन करणार आहे त्या सर्व विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीजच्या ग्रुपमध्ये मी जॉईन करून घेतो. चला, त्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं, तलाठी भरतीच्या TCS और IBPS पॅटर्नच्या टेस्ट सिरीज ऑनलाईन उपलब्ध आहे. एकूण 10 पेपर आहे मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला 350 रुपीज पेमेंट करावं लागेल. संपर्क करायचा आहे माझ्याशी 7709119501. हे सर्व पॅटर्न्स, हे सर्व प्रॅक्टिस सेट, ह्या सर्व PDF आणि या सर्व टेस्ट पेपर हे जर का तुम्हाला घरपोच पाहिजे असेल तर निश्चितचपणे तुम्हाला 350 नव्हे तर 600 रुपीज पेमेंट करावं लागेल. ओके, चला पुढे जाऊ. ग्रुपला निश्चितचपणे तुम्हाला मी जॉईन करून देतो. तुम्ही संपर्क करायचा 7709119501 वर. आता सेकंड क्वेश्चन कोणता आहे बघा. सेकंड क्वेश्चन म्हणजे दशपदी या साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कविता संग्रहाचा किंवा कविता संग्रहाचे कवयित्री किंवा कवी कोण आहेत. मित्रांनो, आपण जरी पूर्णच्या पूर्ण पुस्तक पाठ केलं, म्हणजेच मोरावाडे सरांचं पुस्तक असेल किंवा अन्य कोणाचंही पुस्तक असेल, तुम्ही जर ते परिपूर्ण पाठ केलं तरी सुद्धा तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळत नाही. कारण की त्याच्यावर काही जनरल नॉलेज सुद्धा आपल्याला पाठ करावं लागते. मराठी व्याकरणाशी रिलेटेड जनरल नॉलेज नेमकं कोणतं असते सर, तर मराठी व्याकरणाशी रिलेटेड मराठी भाषेमध्ये जे विविध पुरस्कार भेटत असतात, विविध नाट्य संमेलन होतात, अखिल भारतीय नाट्य संमेलन होते, त्या सर्व ज्या समित्या वगैरे असतात, ज्या काही भाषा वगैरे आहेत, बोलीभाषा आहेत, त्या सर्वाचाच आपल्याला अभ्यास करावा लागतो. त्याच्याशी रिलेटेड हा जणू काही जनरल नॉलेज सारखाच प्रश्न आहे, परंतु मराठी व्याकरणाशी रिलेटेड आहे. दशपदी या साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कविता संग्रहाच्या किंवा कविता संग्रहाचे अर्थात कवयित्री अर्थात कवी खालीलपैकी कोण आहे. मित्रांनो, आपल्याला साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त सर्व कवी, सर्व कवयित्री, सर्व लेखक, सर्व लेखिका, सर्व निबंधकार सर्वच आपल्याला पाठ करावं लागेल. मराठी साहित्य कृती ज्यांची म्हणजेच विख्यात आहे अशा सर्वच
नामवंत लेखकांची तुम्हाला लिस्ट काढायची आहे आणि त्यांची कोणती साहित्य कृती आहे ज्या साहित्य कृतीला मराठी साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे ते तुम्हाला शोधून काढायचं आहे मित्रांनो। या ठिकाणी दशपदी नावाचा एक कविता संग्रह देण्यात आलेला आहे आणि ऑप्शनमध्ये चारही कवींचे नाव आहे। एक आहे आत्माराम रावजी देशपांडे, ज्यांना आपण अनिल म्हणतो, अनिल हे टोपण नाव आहे आत्माराम रावजी देशपांडे यांचं वालं। सेकंड आहे चिंतामणी त्र्यंबक खानोलकर, ज्यांना आपण आरती प्रभू म्हणतो, जे टोपण नाव आहे चिंतामणी त्र्यंबक खानोलकर यांचं। नादो महानोर तुम्हाला माहीत असेल, ज्यांना आपण रानकवी असं टोपण नावाने संबोधतो। आणि शेवटी आहे इंदिरा संत। ही चार विख्यात कवी आणि कवयित्री याच्यामध्ये समाविष्ट जे की ऑप्शनमध्ये आहे। दशपदी हा या साहित्य कृतीला अर्थात दशपदी या कविता संग्रहाला मराठी साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे आणि त्याचे कवी आहेत ते कोण तर अनिल आत्माराम रावजी देशपांडे याच्या दशपदी या कविता संग्रहाला मराठी साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे मित्रांनो। सो ए इज द राईट अँड राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन। पण या दशपदीच्या जागेवर अन्य कोणता जर कविता संग्रह दिला तर आपण अलर्ट असलो पाहिजे। आपल्याला मराठी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त सर्व कविता संग्रह माहीत पाहिजे आणि त्याच्यावाले कवी आणि कवयित्री माहीत पाहिजे। सो त्यासाठी आपण पुढे जाणार आहोत त्याची एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन घेण्यासाठी। इन्फॉर्मेशन बघा काय आहे या ठिकाणी। पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतो की मित्रांनो MPSC स्मार्ट लर्निंग या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा। ओके, पहिला इथं दिलेला आहे दशपदी। बघा या ठिकाणी आपण त्याला स्पष्टपणे इथे हे घेऊया। दशपदी इथं आपण हेच घेतलेलं आहे। दशपदी आत्माराम रावजी देशपांडे, जे की अनिल या नावाने संबोधले जाते त्यांना, त्यांचा कविता संग्रह आहे तो दशपदी या कविता संग्रहाला सुद्धा मराठी साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे। देन येतं आपण जे सेकंड ऑप्शन मध्ये जे होतं तिथे होतं आरती प्रभू यांचं नाव तुम्हाला माहित आहे, चिंतामणी त्र्यंबक खानोलकर। आणि त्यांचे जे साहित्य कृती आहे त्यांचा जो कविता संग्रह आहे त्याचं नाव आहे नक्षत्रांचे देणे। या आरती प्रभू मीन्स चिंतामणी त्र्यंबक खानोलकर यांच्या कविता संग्रहाला सुद्धा मराठी साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे। थर्ड मध्ये आपण जाऊ, नादो महानोर थर्ड ऑप्शन मध्ये होतं। नादो महानोर म्हणजे रानकवी यांच्या काव्यसंग्रहाला, ज्या काव्यसंग्रहाचं नाव आहे पानझड या काव्यसंग्रहाला मित्रांनो मराठी साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे। त्यानंतर फोर्थ ऑप्शन मध्ये होतं ते म्हणजे इंदिरा संत यांची कविता संग्रह आहे ज्याचं नाव आहे गर्भ रेशीम या कविता संग्रहाला इंदिरा संत यांना मराठी साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे। देन आपण पुढे जाऊया। एक्स्ट्रा सुद्धा तुम्हाला माहित पाहिजे, सर्वच कविता संग्रह तुम्हाला माहित पाहिजे ज्या कविता संग्रहांना मराठी साहित्य संमेलनाचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे। त्यानंतर येतं मंगेश पाडगावकर यांच्या सलाम या कविता संग्रहाला मराठी साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे। मंगेश पाडगावकर यांच्या साहित्य कृती आहे कविता संग्रह तो म्हणजे सलाम, ज्याला मराठी साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे। त्यानंतर आहे नाग देशपांडे यांच्या खूनगाठी या कविता संग्रहाला मराठी साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे मित्रांनो। त्यानंतर येतं दिलीप चित्रे यांची एकूण कविता एक या कविता संग्रहाला दिलीप चित्रे यांना मराठी साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे। त्यानंतर येतात अरुण कोल्हटकर यांच्या भिचकी वही या कविता संग्रहाला मराठी साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे। त्यानंतर येतं वसंत आबाजी डहाके यांच्या चित्रलिपी या कविता संग्रहाला मराठी साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे। त्यानंतर आहे श्रीकांत देशमुखच्या संदर्भात हे जे लेखक आहे, नामवंत लेखक आहे, त्यांच्या संदर्भात नेक्स्ट क्वेश्चन सुद्धा आहे आणि ते एक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होऊन गेलेले आहे। कोणत्या वर्षी होऊन गेले ते फक्त तुम्हाला माहित पाहिजे। आणि हे एक काय तर कवी आहे आणि यांची जी साहित्य कृती होती म्हणजे त्यांचा जो कविता संग्रह आहे तो आहे बोलावे ते आम्ही या कविता संग्रहाला श्रीकांत देशमुख यांना मराठी साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे। त्यानंतर आहे अनुराधा पाटील यांच्या कदाचित अजूनही या
कविता संग्रहाला सुद्धा मराठी साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. म्हणजेच एक जर नजर आपण टाकली तर त्या कविता संग्रहाचे कवी किंवा कवयित्री तुम्हाला माहीत पाहिजे. सो एकदा आपण हे करूया. अनिल म्हणजेच आत्मारामरावजी देशपांडे दशीपदी, चिंतामण त्र्यंबक खानोलकर अर्थात आरती प्रभू, नक्षत्रांचे देणे, नादो महानोर अर्थात रानकवी पानसट, इंदिरा संत गर्भरेशीम, मंगेश पाडगावकर सलाम, नाग देशपांडे खुनगाठी, दिलीप चित्रे एकूण कविता एक, अरुण कोल्हटकर भिचकी वही, वसंत आबाजी डहाके चित्रलिपी, बोलावे ते आम्ही श्रीकांत देशमुख आणि कदाचित अजूनही अनुराधा पाटील या सर्व नामवंत अशा कवयित्री आणि कवी यांना मराठी साहित्य अकादमीचे पुरस्कार प्राप्त झालेले आहे. म्हणून तुमच्या पुढे सर्वच्या सर्व म्हणजेच जेव्हापासून तो पुरस्कार प्राप्त झाला तो आजपर्यंत ज्या ज्या कविता संग्रहांना मराठी साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे ते सगळेच मी या ठिकाणी टाकलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन, तिसरा क्वेश्चन बघा. आपल्याला 5 क्वेश्चन्स घ्यायचे आहे आणि ते परिपूर्णतेने तुम्हाला मी शिकवत आहोत. तिसरा क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवर असा दिसून येतो की इसवी सन 2018ला बडोदे अर्थात गुजरातमध्ये येतं बडोदे, ज्याला आपण वडोदरा किंवा बडोदा सुद्धा म्हणत असतो, येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद कोणी भूषवलेले आहे. हा प्रश्न 100% परीक्षेमध्ये विचारला जाते. मराठी व्याकरणाचा जो एक स्थिर पार्ट आहे जो की आपल्याला व्याकरणाच्या स्वरूपात अभ्यासावा लागतो, ज्यामध्ये आपल्याला शब्दसाठा मीन्स व्होकॅब्युलरी सुद्धा कंप्लीट करावं लागते, परंतु त्याचसोबत मराठी व्याकरणाशी रिलेटेड किंवा मराठी भाषेशी रिलेटेड जे जे पुरस्कार प्राप्त होतात, ज्या ज्या समित्या आहे, जे काही असेल संमेलने वगैरे ते सगळंच मित्रांनो आपल्याला करावं लागणार आहे. सो त्यातलाच हा प्रश्न आहे. 2018ला बडोदे या ठिकाणी जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन जे झालेलं आहे त्याचे अध्यक्षपद कोणी भूषवलेले आहे. फर्स्ट ऑप्शनमध्ये श्रीकांत देशमुख, सेकंड ऑप्शनमध्ये सदानंद मोरे, थर्ड ऑप्शनमध्ये आहे विजया राजाध्यक्ष आणि फोर्थ ऑप्शनमध्ये आहे यशवंत दिनकर फडके. 2018 साली बडोदा अर्थात वडोदे जे शहर गुजरात या राज्यामध्ये येतं, बरेचसे म्हणजेच बरेचसे म्हटल्यापेक्षा 25-30 पेक्षा जास्त, 25-30 पेक्षा म्हणा किंवा 10-15 पेक्षा जास्त अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे हे रेस्ट ऑफ महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्राच्या व्यतिरिक्त बाहेरच झालेले आहे. आउट ऑफ कंट्री नाही झाले, परंतु महाराष्ट्राच्या बाहेर तर झालेच आहे. ठीक आहे. आता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद कोणी भूषवलेले आहे तर आन्सर येते मित्रांनो लक्ष्मीकांत देशमुख. लक्ष्मीकांत देशमुख. सो फर्स्ट ऑप्शन इज द राईट अँड राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. 2018 साली ते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. मग सदानंद मोरे केव्हा होते, विजया राजाध्यक्ष केव्हा होत्या, यशवंत दिनकर फडके केव्हा होते ते आपण पुढे बघणार आहोत. ओके, याच्याशी रिलेटेड फर्स्ट माहिती घ्या. आता गुजरात या ठिकाणी बडोदे अर्थात बडोदा हे शहर आहे, त्या ठिकाणी केव्हा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले आणि त्याचे अध्यक्ष कोण होते ते आपण बघत आहोत. फर्स्ट 1909 साली बडोदे अर्थात बडोदा या ठिकाणी जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालेलं आहे त्याचे जे अध्यक्षपद होते ते आहे कान्होबा रामछोडदास कीर्तिकर. नेक्स्ट काही वर्षानंतर 1921 साली सुद्धा बडोदे या ठिकाणीच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालेलं आहे, ज्याचे अध्यक्ष होते नरसिंह चिंतामण केळकर. काही वर्षानंतर 1934 साली बडोदे या ठिकाणी पुन्हा एकदा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालेलं होतं, ज्याचे अध्यक्ष होते नारायण गोविंद चापेकर. आणि अगदी अलीकडे 2018 साली 5 वर्षाची काठी बडोदे या ठिकाणी जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालेलं आहे त्यांचे अध्यक्षपद भूषवले होते लक्ष्मीकांत देशमुख यांनी. ओके, 2018 साली झालेल्या बडोदे येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण होते मग तर श्रीकांत देशमुख होते. म्हणजेच या ठिकाणी 4 अध्यक्षपद आणि 4 वेळा बडोदे या ठिकाणी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडलेलं आहे हे तुम्हाला लक्षात येतं. नेक्स्ट आपण जाऊ म्हणजे आउट ऑफ स्टेट म्हणजे महाराष्ट्राच्या व्यतिरिक्त कुठे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झाले हेच सांगण्याचा प्रयत्न माझा आहे. 1917 साली बघा, 1917 साली म्हणजेच विचार जर केला तर स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये म्हणजे 1917 साली इंदूर अर्थात MP म्हणजेच मध्य प्रदेश या ठिकाणी झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते गणेश जनार्दन आगाशे. काही वर्षानंतर 1935 साली
इंदूर येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते भवानराव श्रीनिवासराव पंत प्रतिनिधी. त्यानंतर आहे 2001 साली इंदूर येथे पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षा होत्या ते म्हणजेच विजया राजाध्यक्ष. ओके, ऑप्शनमध्ये त्या ठिकाणी आलेलंच होतं. 2018 साली श्रीकांत देशमुख, तर 2001 साली इंदूर अर्थात MP मध्य प्रदेश या ठिकाणी झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष होत्या विजया राजाध्यक्ष. ओके, चला पुढे जाऊ. देन आउट ऑफ स्टेट म्हटलं तर ग्वाल्हेर. ग्वाल्हेर या ठिकाणी 1928 साली 1928 साली झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष जे की ग्वाल्हेर या ठिकाणी झालेलं होतं त्याच्यावर होते माधव श्रीहरी अने. स्वातंत्र्यानंतर काही 10-20 म्हणजे 10-12 वर्षानंतर 1961 साली ग्वाल्हेर या ठिकाणी झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा होत्या कुसुमावती देशपांडे. याआधी विजया राजाध्यक्ष असं नाव आलेलं आहे. त्यानंतर अध्यक्षा म्हणून कुसुमावती देशपांडे यांचं नाव आलेलं आहे, ज्या की ग्वाल्हेर या ठिकाणी पार पडलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या 1961 सालीच्या म्हणजे अध्यक्षा होत्या. त्यानंतर आपण जाणार आहोत बेळगाव या ठिकाणी. मित्रांनो, बेळगाव हे जे ठिकाण आहे महाराष्ट्र आणि कर्नाटकाच्या बाँड्रीवर आहे, परंतु ते कर्नाटकामध्ये मोडतं. सो 1929 साली म्हणजे स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये ज्या वेळेस बेळगाव या ठिकाणी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडलेलं आहे त्यावेळेस त्या संमेलनाचे अध्यक्ष होते ते म्हणजे शिवराम महादेव परांजपे. 1946 साली बेळगाव याच ठिकाणी झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होऊन गेलेले आहे गजानन त्र्यंबक माडखोलकर. 2000 साली बेळगाव या ठिकाणी झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत मित्रांनो यशवंत दिनकर फडके. यशवंत दिनकर फडके. त्यानंतर आपण पुढेच जाणार आहोत ते म्हणजेच मडगाव. बघा, महाराष्ट्राच्या बाहेर बऱ्याचशा राज्यामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडलेलं आहे. गोवा या ठिकाणी म्हणजे GOA गोवा. ओके, गोवा या राज्यामध्ये मडगाव या ठिकाणी 1930 साली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडलेलं आहे मित्रांनो. त्या ठिकाणी त्यावेळेसचे अध्यक्ष होते वामन मल्हार जोशी. 1964 साली पुन्हा गोवा राज्यामध्ये मडगाव या ठिकाणी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडलेलं होतं. त्या ठिकाणी चे अध्यक्ष होते ते म्हणजे V.वा. शिरवाडकर. V.वा. शिरवाडकर म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर. विष्णू वामन शिरवाडकर. आपण त्यांना कुसुमाग्रज या नावाने ओळखतो. कुसुमाग्रज. ओके, कुसुमाग्रज, केशवसूत, गोविंदाग्रज, बाळकराम. हे सर्व जे टोपण नाव आहे तेही तुम्हाला माहित पाहिजे. कुसुमाग्रज म्हणजे V.वा. शिरवाडकर अर्थात विष्णू वामन शिरवाडकर. हे 1964 साली गोवा राज्यामध्ये जे मडगाव या ठिकाणी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडलेलं होतं त्यांचे अध्यक्ष होते. ओके, चला पुढे जाऊ. आता हैदराबाद या ठिकाणी मित्रांनो, आता जर बघितलं तर हैदराबाद हे तेलंगणा राज्यामध्ये येतं, परंतु तत्कालीन त्यावेळेस म्हणजे स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये 1931 साली हैदराबाद हे आंध्र प्रदेशामध्ये मोडत होतं. AP आंध्र प्रदेशामध्ये. 1931 साली हैदराबाद या ठिकाणी अर्थात आंध्र प्रदेशामध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते ते म्हणजेच श्रीधर व्यंकटेश केतकर. 1947 साली म्हणजेच आपला भारत देश ज्या वर्षी स्वातंत्र्य झालेला आहे त्याच वर्षी आंध्र प्रदेश राज्यातील हैदराबाद या ठिकाणी जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडलेलं आहे त्यावेळेसचे अध्यक्ष आहे नरहर रघुनाथ फाटक. ओके, त्यानंतर आपण पुढे जाऊया. ओके, आता आपण बघितलं MP मध्ये झाले, गोवा राज्यामध्ये झालेलं आहे. त्याच्यानंतर गुजरात राज्यामध्ये सुद्धा, महाराष्ट्राच्या व्यतिरिक्त गुजरात राज्यामध्ये सुद्धा काय झालेलं की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडलेलं आहे. परंतु आणखी आता मिक्समध्ये बघा, त्या ठिकाणी जर बघितलं 2-3 वेळेस अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन त्या राज्यामध्ये झाले. परंतु कारवार हे कुठे येतं तर कारवार हे येतं कर्नाटकामध्ये. कर्नाटक राज्यामध्ये कारवार या ठिकाणी 1951 साली भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहे अनंत काकबा प्रियोडकर. 1953 साली
अहमदाबाद म्हणजेच गुजरात या राज्यामध्ये भरलेल्या अहमदाबाद या ठिकाणी भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहे विठ्ठल दत्तात्रय घाटे. देन भोपाळ या ठिकाणी, भोपाळ ग्वाल्हेर असेल, भोपाळ असेल, इंदूर असेल, अशा ठिकाणी म्हणजे भोपाळ या ठिकाणी 1967 साली भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहे विष्णू भिकाजी कोळते. त्यानंतर येतं 1981 साली रायपूर म्हणजे छत्तीसगड म्हणजेच काय सीजी छत्तीसगड या राज्यामध्ये रायपूर या ठिकाणी भरलेल्या 1981 साली भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत मित्रांनो गंगाधर गाडगीळ. पुन्हा गोवा राज्यामध्ये मडगाव या ठिकाणी दोनदा अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडलेलं आहे. त्याच गोवा राज्यामधील पणजी या ठिकाणी म्हणजे जे राजधानीचं शहर आहे त्या ठिकाणी 1994 साली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडलेलं आहे. त्यावेळेसचे अध्यक्ष राम शेवाळकर. आणि अगदी अलीकडे जर विचार केला तर 2015 साली घुमान या गावी पंजाब राज्यामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडलेलं आहे मित्रांनो. आणि त्यावेळेसचे अध्यक्ष आहे सदानंद मोरे. VVIMP क्वेश्चन आहे मित्रांनो हा. आता मला सांगा की मी तुम्हाला सर्वच सांगितलेलं आहे म्हणजेच महाराष्ट्राच्या व्यतिरिक्त ज्या ज्या राज्यामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडलेलं आहे त्या सर्वच राज्यातील प्रत्येकच शहरामधली माहिती मी तुम्हाला दिली आणि त्याचे अध्यक्ष सुद्धा मी तुम्हाला सांगितले. निश्चितचपणे या स्वरूपातला प्रश्न किती काही कॉम्प्लिकेटेड येऊ द्या, यू आर एबल टू सॉल्व इट. चला नेक्स्ट प्रश्नाकडे आपण जाऊया. आपल्याला 5 क्वेश्चन्स घ्यायचे, मात्र त्याबद्दलची एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन घ्यायची आहे मित्रांनो. चौथा क्वेश्चन बघा कसा आहे, प्युअरली ग्रॅमॅटिकली हा क्वेश्चन आहे. खालील वाक्यातील काळ ओळखायचा आहे. आता मी रानात जातो असं सेंटेन्स देण्यात आलेलं आहे, असं वाक्य देण्यात आलेलं आहे. त्याच्या शेवटी बघायचं, शेवटी बघितल्यानंतर तुम्हाला एक काय तर त्यामध्ये प्रत्यय लागलेला दिसतो, जाला तो लागलेला आहे. हां म्हणजेच या ठिकाणी काय असते, ग्रॅमॅटिकली जर विचार केला तर सर्वप्रथम आपल्याला लक्षात घ्यावं लागते तो म्हणजेच काय तर धातू. यामध्ये धातू कोणता आहे, धातूला कृदंत सुद्धा म्हटल्या जाते. याच्यामध्ये धातू आहे जा. धातू कोणता आहे जा. त्याला जो प्रत्यय लागतो त्यावरून त्याचा काळ ठरत असतो. जातो, जालाच मग आपण गा सुद्धा म्हणतो तर गेला. ओके, गेला ला लागतो. आणि जाला जाईन. मित्रांनो जातो, मी रानात जातो हे झालं साधा वर्तमान काळ. मित्रांनो मी रानात गेलो, या ठिकाणी जर गेलो हा शब्द जर टाकला तर त्याचं होते साधा भूतकाळ. आणि मी रानात जाईन याचं होते साधा भविष्यकाळ. खूप सोपं आहे काळ शिकणं. काही कॉम्प्लिकेटेड प्रश्न त्याच्यामध्ये येत असतात, परंतु मी रानात जातो याचे तुम्हाला 12ही वाक्य तयार करता आलं पाहिजे, तेव्हा कुठे तुमचा काळ नावाचा चॅप्टर परिपूर्ण झाला असं समजायचं आहे. ओके. आणि काळ नावाचा चॅप्टर हा क्रियापद या शब्दाच्या जातीशी रिलेटेड येतं आणि सोबतच आख्यात विकार नावाचं चॅप्टर सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला कंप्लीट करायचं आहे. चला पुढे, म्हणजे आन्सर येते इथे काय तर साधा वर्तमान काळ. मित्रांनो काय होत असतं की याचे 12चे 12 प्रकार आपल्याला आले पाहिजे. तर आता लक्षात घ्या. पुन्हा एकदा सांगतो, MPSC स्मार्ट लर्निंगला तुम्ही निश्चितच न्याय द्याल, आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवाल अशी आशा बाळगतो आणि पुढे जातो. साधा वर्तमान काळ या ठिकाणी आपण काय घेतलेलं होतं की मी रानात जातो, तो जर असला तर साधा वर्तमान काळ. ओके. आणि लो जर असेल तर साधा भूतकाळ. आणि इन किंवा इल, मी रानात जाईन म्हणत असतो किंवा जाईल म्हणत असतो, इल किंवा इन असं दोन्ही चालते. म्हणजे साध्या वर्तमान काळासाठी फक्त धातूला तो लागलेला असेल तर साधा वर्तमान काळ. जर धातूला लो लागलेला असेल तर साधा भूतकाळ आणि धातूला इल किंवा इन जर लागलेला असेल तर साधा भविष्यकाळ होत असते. आता साधी ही क्रिया झाली. साध्या क्रियेनंतर मित्रांनो कोणती क्रिया होत असते, साधी क्रिया. मी असं करतो, मी तसं करतो, मी तसं करतो, मी अभ्यास करतो, मी पोहतो, मी चालतो, असं जर का तुम्ही म्हणत असेल तर ती साधी क्रिया झाली. त्याच्याशी रिलेटेड 3 प्रकार येत असतात, ते म्हणजे साधा वर्तमान काळ, साधा भूतकाळ आणि साधा भविष्यकाळ. आता साध्याच्या नंतर येते क्रिया म्हणजे ते अपूर्ण. कोणती येतं, अपूर्ण. त्याला चालू क्रिया सुद्धा असं म्हटलं जाते. अपूर्ण क्रियेकडे आपण जाणार आहोत. अपूर्ण क्रियेमध्ये बघा काय आहे, अपूर्ण वर्तमान काळ, अपूर्ण भूतकाळ आणि अपूर्ण भविष्यकाळ. बघा या ठिकाणी धातूला कट नाही करायचं आहे. या ठिकाणी धातूला कट नाही करायचं आहे.
म्हणजेच मी रानात जात, मी रानात जात आणि मी रानात जात. म्हणजे या ठिकाणी जात 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 त खूप महत्वाचा आहे. कुठल्याही सेंटेन्समध्ये शेवटी जर त दिसला, म्हणजे हा प्रत्यय जोडण्याच्या आधी जर तुम्हाला त दिसला की समजून जायचं हे वाक्य तर अपूर्ण नाही तर रीतीचं. कशाचं? नाही तर रीतीचं. पण रीतीचे जे शेवटचे प्रत्यय आहे ते वेगळे असते, ज्याच्यामध्ये रीतीमध्ये असं तो असते, त्याच्यानंतर असे असते किंवा जाईन असे प्रत्यय असते. असं तो असे जाईन हे जर प्रत्यय त्या ठिकाणी नसेल तर आपण कन्फर्म समजायचं की रीती नाही, अपूर्ण आहे. त त त त त तच्या पुढे हे बघा, तच्या पुढे जर आहे म्हणजे जात आहे, जात होतो आणि जात असेन किंवा असेल असे जर का प्रत्यय आले तच्या पुढे तर निश्चितचपणे समजायचा आहे जर असेल तर अपूर्ण वर्तमान काळ. त म्हणजे अपूर्ण आणि आहे म्हणजे वर्तमान काळ. अपूर्ण वर्तमान काळ, अपूर्ण वर्तमान काळ, अपूर्ण होतो म्हणजे अपूर्ण भूतकाळ आणि अपूर्ण असेल म्हणजे भविष्यकाळ. अपूर्ण वर्तमान काळ मी रानात जात आहे त आहे, अपूर्ण भूतकाळ मी रानात जात होतो त होतो, अपूर्ण भविष्यकाळ मी रानात जात असेल त असेल. मित्रांनो तुम्हाला समजलेलं असेल की शेवटी जर का त दिसला, त सापडला की त्याला अंडरलाईन करायचं, तिथून अशी उभी रेष टाकायची. जर त्या तच्या पुढे जर आहे असेल, तच्या पुढे जर होतो असेल, तच्या पुढे जर असेल असेल किंवा असेल तर निश्चितचपणे अपूर्ण ही क्रिया समजायची आणि त्यानुसार त्या काळामध्ये अपूर्ण वर्तमान काळ, अपूर्ण भूतकाळ आणि अपूर्ण भविष्यकाळ म्हणायचं. पण केव्हा? जर असतो असे जाईन हे जर नसेल तर, असेल असतो असे जाईन जर हे जर असेल तर आपण रीती म्हणायचं आहे. ओके, पुढे जाऊया आपण. आता थेट आपण एक थोडा राहू देऊ आणि नंतर घेऊ त्याला. इथे जाऊ आपण. बघा आता रीती वर्तमान काळ चौथी क्रिया असते मित्रांनो. पहिली क्रिया कोणती होती? साधी होती. दुसरी क्रिया अपूर्ण होती, म्हणजे ती चालू होती, कंटिन्युअस होती, ती प्रोग्रेसिव्ह होती ती. आता रीती क्रिया असते. रीती म्हणजेच काय? जे क्रिया वर्तमान काळातून भूतकाळातून भविष्य, म्हणजे जे क्रिया असते भूतकाळातून नंतर वर्तमान काळात येते, वर्तमान काळात येते आणि नंतर ती भविष्य काळात सुद्धा जात असते. पुन्हा ती भूतकाळात जाते, वर्तमान काळात भविष्यकाळ, भूतकाळ वर्तमान काळ भविष्यकाळ अशी क्रिया चालू असते. बघा तुम्ही शाळेत असता, शाळेमध्ये तुम्ही काल शाळेत जात असता, म्हणजे सोमवारी शाळेत जाता, मंगळवारी तुम्ही विचार करता आणि बुधवारी सुद्धा तुम्ही शाळेत जाणारच असता. म्हणजेच असं आपल्या घरामध्ये सुद्धा असते. असं कधी कधी आपण तोंडामध्ये एखादी सुपारी जर टाकली तर ती आपण चगळत बसतोय, म्हणजेच त्याला 2-3 तास असं लागून जाते चगळण्यासाठी. म्हणजेच विचार जर केला तर जे क्रिया भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ असे तिन्ही काळामध्ये फ्लोज होत असेल, कंटिन्युअसली सायकल होत असेल तर ती क्रिया असते रीतीची. आणि मग ती क्रिया वर्तमान काळात असू शकते, भूतकाळात असू शकते किंवा भविष्यकाळात असू शकते. तो प्रश्न आहे. आता त मी रानात जात असतो, मी रानात जात असे, मी रानात जात जाईन किंवा जात जाईल. ओके, आता त असतो जर असेल ना, इथं बघायचं त म्हटलं तर काय? त म्हटलं तर एक तर अपूर्ण असते, अपूर्ण क्रिया, नाहीतर काय असते मित्रा? रीती क्रिया असते. आता आपल्याला काय घ्यायला लागतं की अपूर्ण आपल्याला क्रिया घ्यायची नाही, कारण त्याच्या पुढे आहे, होतो, असे ना हे नाही आहे. आहे, होतो आणि असे ना हे तीन काय प्रत्यय लागलेच नाही ना क्रियापदाची शेवटची. त्याला प्रत्यय नाही म्हटलं जात, त्याला खऱ्या अर्थानं सहाय्यक क्रियापद असं म्हटलं जाते, परंतु नाही आहे त्या ठिकाणी लागलेले. सो त्याच्याऐवजी काय लागले तर असतो असे जाईन लागले. निश्चितचपणे अपूर्ण म्हणायचं नाही, मग काय म्हणायचं? रीती म्हणायचं. आणि त असतो म्हणजेच रीती वर्तमान काळ म्हणायचं. त असे म्हणजे काय? रीती भूतकाळ म्हणायचं. आणि त जाईन किंवा जाईल, जाईन किंवा जाईल असेल तर रीती भविष्यकाळ म्हणायचं. इट्स व्हेरी इझी टू फाइंड आउट व्हॉट इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. येस, पुढे जाऊया. तुम्हाला कळलेलं आहे. तुम्हाला साधे क्रियेची संदर्भात सुद्धा काळाचं परिवर्तन कसं करायचं ते कळलेलं आहे. काळ कसा फाइंड आउट करायचा तेही कळलेलं आहे. त्यानंतर साधेच्या नंतर अपूर्णचं सुद्धा कळलेलं आहे, रीतीचं सुद्धा कळलेलं आहे. अपूर्णचे शेवटचे शब्द तुम्हाला माहीत आहे, होतो, असे. रीतीचे शेवटचे शब्द तुम्हाला माहीत पाहिजे, ते म्हणजे असतो, असे, जाईन. ओके, आता आहे पूर्ण वर्तमान काळ. ज्या ठिकाणी मित्रांनो लालिले दिसलं ना, शेवटी लालिले इथं लो आहे, लालिले लो असं जर का तुम्हाला दिसलं लालिले लो, म्हणजेच त्यामध्ये असते पूर्ण क्रिया झाल्याची सेन्स, म्हणजे पूर्ण असते ती क्रिया झालेली. पण त्याच्या पुढे आहे म्हटलं तर पूर्ण वर्तमान काळच होणार आहे.
ओके, त्या ठिकाणी जर होतो म्हटलं तर पूर्ण भूतकाळच होणार आहे आणि असेल म्हटलं तर पूर्ण भविष्यकाळ होणार आहे. याचा आपण जर कंपॅरिझन केलं ना तर अपूर्णशी लागून जातं, कारण अपूर्ण आणि पूर्ण याचे जे शेवटचे जे क्रियापद आहे म्हणजे सहाय्यक क्रियापद आहे ते सारखेच आहे. म्हणजेच अपूर्णसाठी काय येतं, आहे, होतो आणि असेल, याच्यासाठी सुद्धा ते येतं आणि पूर्णसाठी सुद्धा आहे, होतो आणि असेल हे सुद्धा येते. फक्त फरक एवढाच की पूर्णमध्ये ला ली लो असते, ला ली लो किंवा ले असते. ओके, आणि इथं मात्र याच्या पुढे तच असतो. तुम्हाला कंपॅरिझन समजलेलंच आहे. 4 क्रिया असतात, साधा, अपूर्ण, पूर्ण आणि रीती. साध्यामध्ये धातूच्या समोर तो, ला, असेन असं असते. अपूर्णमध्ये त आहे, त होतो, त असेन असं असते. त्याच्यानंतर पूर्णमध्ये लाली ले लो पैकी काहीतरी राहतं, त्याच्या पुढे आहे, होतो, असेन असं असते. आणि रीतीमध्ये त कंपल्सरी आहे, तच्या पुढे असतो असते, तच्या पुढे असे असते आणि तच्या पुढे मित्रांनो असते, म्हणजे ते जाईन किंवा जाईल. कळलं तुम्हाला? म्हणजेच आता तुम्ही कुठलंही जरी वाक्य केलं आणि कशा स्वरूपात तुम्हाला वाक्य जर विचारलं तर तुम्ही ते सॉल्व्ह करणार आहे. त्याचा काळ निश्चितपणे कोणता काळ आहे ते तुम्ही फाइंड आउटच करणार आहे. पुढे जाऊया आपण. नेक्स्ट 5वा प्रश्न, शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो आपल्याला. खालील वाक्य प्रकार ओळखा. मरावे परी कीर्ती रूपे उरावे. मरावे परी कीर्ती रूपे उरावे, वाक्यांचे प्रकार तुम्हाला माहीत पाहिजे. मराठी व्याकरणाचा अभ्यास करत असताना तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी माहीत पाहिजे. शब्दांच्या जाती तुम्हाला माहीत पाहिजे. सविकारी शब्दांच्या जाती कोणत्या, अविकारी शब्दांच्या जाती कोणत्या हे सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे. त्याच्यानंतर त्याचे प्रकार सुद्धा माहीत पाहिजे. त्याच्यानंतर नामाच्या संदर्भात असणारं वचन, लिंग, विभक्ती, पुरुष हे सुद्धा तुम्हाला माहीत पाहिजे. काव्यरस माहीत पाहिजे, शब्दशक्ती माहीत पाहिजे, अलंकार माहीत पाहिजे, वृत्त माहीत पाहिजे. सगळ्याचा अभ्यास तुमचा पाहिजे, कारण आपल्याला तलाठी भरतीमध्ये किंवा सरळ सेवेच्या कुठल्याही एक्झामिनेशनमध्ये MPSC असो किंवा UPSC असो आपल्याला आउट ऑफ मार्क्स मिळवायचे आहे. मग मित्रांनो त्यासाठी तुम्ही काय करा, फक्त अभ्यास, एकच ध्यास, फक्त अभ्यास. ओके, आता हा प्रश्न आहे, हा प्रश्न वाक्य प्रकाराशी रिलेटेड आहे. वाक्य प्रकार या ठिकाणी सेंटेन्स काय दिलं, मरावे परी कीर्ती रूपी उरावे. मरावे मात्र कीर्ती रूपाने उरायचं आहे. हां, असं कसलंही जीवन नाही जगायचं, त्याचा काहीतरी अर्थ निघाला पाहिजे. तो सार्थ अर्थ कुठल्या तरी एखाद्या इतिहासाच्या पानाने टिपला पाहिजे. नाही इतिहासाच्या पानाने तर शेजाऱ्याने तरी कोणाला दुसऱ्या तिसऱ्याला सांगितलं पाहिजे, असं जीवन असायला पाहिजे. सो मरावे परी कीर्ती रूपे उरावे. या ठिकाणी परी, परी म्हणजेच काय, पण, परंतु, परी आणि बाकी. पण, परंतु, परी, बाकी हे जे आहे ना मित्रांनो, हे आहे उभयान्वयी अव्यय. काय आहे, उभयान्वयी अव्यय. उभयान्वयी अव्यय. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे, शब्दांच्या 8 जाती माहीत पाहिजे. शब्दांच्या 8 जातीपैकी अविकारी शब्दाची जात आहे ही अविभाव उभयान्वयी अव्यय. आता उभयान्वयी अव्ययमध्ये प्रकार ठरतात 4. उभयान्वयी अव्ययाचे प्रकार ठरतात 4. ओके, आणखी दुसरे सुद्धा प्रकार ठरतात, ते म्हणजे 4. परंतु 4 झाले 8. त्या 8 प्रकार जे आहे, 4 प्रकार जातात संयुक्त वाक्यामध्ये, 4 प्रकार जातात मिश्र वाक्यामध्ये. हा जो प्रकार आहे ना, हा न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्ययाचा आहे. कोणता, न्यूनत्व बोधक. न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय जर का असेल मित्रांनो, हे काय कमतरता आहे ना याच्यात, मरावे, पण, परंतु, परी, बाकी हे न्यूनत्व आहे. न्यूनत्व बोधक उभयान्वयी अव्यय जर का त्या सेंटेन्समध्ये दिलेलं असेल ना, तर ते वाक्य असतं संयुक्त वाक्य. काय असतं, संयुक्त वाक्य. संयुक्त वाक्य. ओके, चला. आणि संयुक्त वाक्य ओळखायचं कसं, की यामध्ये 2 क्रियापद असते आणि पहिलं वाक्य दुसऱ्या वाक्यावर डिपेंड नाही राहत. तसं जसं मिश्र वाक्यामध्ये पहिलं वाक्य दुसऱ्या वाक्यावर डिपेंड असते, इथं मात्र डिपेंड राहत नाही. ते फक्त कनेक्टेड केलं जाते एखाद्या उभयान्वयी अव्ययाने. जसं की परी आहे, न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय आहे. निश्चितपणे न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय जर का असेल तर ते वाक्य असतं मित्रांनो संयुक्त वाक्य. सो 3rd ऑप्शन मीन्स C ऑप्शन इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. आता तुम्हाला माहीत पाहिजे न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय म्हणजे काय, समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय म्हणजे काय, परिणामबोधक उभयान्वयी अव्यय म्हणजेच काय, उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय म्हणजेच काय, स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय म्हणजेच काय. त्याचे प्रकार जेव्हापर्यंत तुम्हाला माहीत होणार आहे तेव्हापर्यंत तुम्ही ते आन्सर देऊ शकणार नाही. मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य हे दोन्ही
जे वाक्याचे प्रकार आहे ते उभयान्वयी अव्ययाच्या 4 प्रकारावर डिपेंड करतात. मात्र त्याचा जो पहिला प्रकार आहे तो येतो केवल वाक्य. केवल वाक्य मात्र उभयान्वयी अव्ययाशी रिलेटेड नसते. केवल वाक्यामध्ये फक्त एकच कर्ता असतो आणि एकच क्रियापद असते. एकच कर्ता आणि एकच क्रियापद जर का असेल मित्रांनो तर केवल वाक्य असते. एक वाक्य दुसऱ्या वाक्यावर जर डिपेंड करत असेल तर मिश्र वाक्य असते. आणि दोन्ही वाक्य एखाद्या उभयान्वयी अव्ययानं जर जोडले असेल ते एकामेकाशी रिलेटेड एकामेकाशी डिपेंड नसेल तर संयुक्त वाक्य असते. संकेतार्थी वाक्य हा याच्यातला प्रकार नाही, तो वेगळा प्रकार आहे संकेतार्थी वाक्याचा, ज्याच्यामध्ये अट असते. म्हणजेच जर तर जरी तरी असं जर असेल तर संकेतार्थी वाक्य असते. आता आपण जाऊया प्रत्यक्ष. मित्रांनो MPSC स्मार्ट लर्निंगला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे. पुढे बघा केवल वाक्य. केवल वाक्य कसे असते बघा. फरशीवरून चालत असताना पाय घसरून तो पडला. आता बघा पडला याच्यामधलं मुख्य क्रियापद काय आहे? पडला आहे. म्हणजे क्रियापद आहे एकच. परंतु कोण पडला तर तो पडला. हे काय झाला? कर्ता. पडणारा कोण तर तो. पडला मध्ये पड धातू आहे. त्याला नारा जर असा प्रश्न विचारला पडणारा कोण तर तो झाला कर्ता. एकच कर्ता मित्रांनो एकच क्रियापद आहे. एक कर्ता आणि एकच क्रियापद जर असेल तर ते वाक्य असते केवल वाक्य. ओके. कसा पडला हे नाही. फरशीवरून चालत असताना पडला आणि पाय घसरून पडला. हे दोन्ही कसाच्या आन्सर देतात. कसाचं इथं नाही, कोण आणि क्रियापद. म्हणजे एकच कर्ता आणि एकच क्रियापद जर असेल तर केवल वाक्य असते. या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं उभयान्वयी अव्यय आलेलं नाही आहे म्हणून त्याला केवल वाक्य म्हणायचं आहे. नेक्स्ट बघा. माझ्या आजीने मला गोड खाऊचा एक डबा पाठवला. आता या ठिकाणी जर बघितलं तर पाठवला, पाठवणारा कोण तर माझी आजी. माझी आजी. सो पाठवला हे झालं मित्रा क्रियापद आणि पाठवणारी कोण तर आजी. सो ह्या झाला कर्ता. एक कर्ता आहे आणि क्रियापद आहे. एकच कर्ता आणि एकच क्रियापद जर का असेल तर केवल वाक्य असते मित्रांनो. केवल वाक्य. यस. पुढे जाऊया. पुढे बघा. माझे चहा पिणे माझ्या वडिलांना आवडत नाही. मुळी आवडत नाही. सो आवडत नाही. काय आवडत नाही? काय आवडत नाही? आवडत नस. याच्यामध्ये नस नावाचा धातू येतो. नस नावाचा धातू येतो. आवडत नसणारे काय? चहा पिणे. आवडत नसणारे काय? चहा पिणे. हा कर्ता या ठिकाणी येतो. माझे चहा पिणे. ओके. माझ्या वडिलांना आवडत नाही. ओके. तर या ठिकाणी सरळ आहे. माझे चहा पिणे माझ्या वडिलांना आवडत नाही. माझ्या वडिलांना आवडत नाही. ठीक आहे. या ठिकाणी एकच कर्ता आणि एकच हे असतं. आय थिंक वडील सुद्धा कर्ता होऊ शकतं वाटतं असं. यामध्ये अकर्मक क्रियापद असते. हे अकर्मक क्रियापद असते. कर्मच नाही या ठिकाणी परंतु कर्ता आहे. माझ्या वडिलांना आवडत नाही. कोणाला आवडत नाही असा प्रश्न विचारावा लागेल. सो वडील या ठिकाणी येते. हा कर्ता या ठिकाणी आपण रिप्लेस करूया. एकच कर्ता आणि एकच जर का क्रियापद असेल तर मित्रांनो त्याला म्हटलं जाते केवल वाक्य. काय म्हटलं जाते? केवल वाक्य. या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं उभयान्वयी अव्यय नाही आहे. त्या ठिकाणी आणि नाही, त्या ठिकाणी किंवा नाही, त्या ठिकाणी की नाही, त्या ठिकाणी म्हणून नाही, त्या ठिकाणी परी नाही, परंतु हे काहीच नाही. सो याला आपण काय म्हणणार आहोत तर केवल वाक्य म्हणणार आहोत. त्याच्यानंतर आहे गीतांजलीचे लेखक रवींद्रनाथ टागोर हे थोर कवी होते. ओके. आता या ठिकाणी बघा कवी होते म्हणजे होते मध्ये अस नावाचा धातू असतो. हे एकच क्रियापद झालं. परंतु याच्या धातूला जर का प्रश्न विचारला कवी असणारे कोण? रवींद्रनाथ टागोर. तर हे झाले कर्ता. ओके. कर्ता. एकच कर्ता आणि एकच क्रियापद आहे मित्रांनो तर त्याला म्हटलं जाते केवल वाक्य. काय म्हटलं जाते? केवल वाक्य. ओके. एकच कर्ता आणि एकच क्रियापद जर असेल तर केवल वाक्य. मात्र दोन वाक्यांच्या मधोमध जर उभयान्वयी अव्यय जर असेल तर शक्यता आहे दोन. एक तर संयुक्त वाक्य असण्याची नाहीतर मिश्र वाक्य असण्याची. ते सुद्धा आपण बघूया. ओके. चला पुढे. आता संयुक्त वाक्य कसं शोधायचं? आता संयुक्त वाक्यामध्ये बघा संयुक्त वाक्याचे प्रकार आपण लक्षात घेऊ. उभयान्वयी अव्ययाचे प्रकार 4 तुम्ही लक्षात ठेवा. एक म्हणजे समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय ज्यामध्ये आणि किंवा व चा उल्लेख होत असतो. आणि किंवा व जर असेल आणि किंवा व आणि
किंवा व हे दोन जर शब्द सापडले ज्याला आपण उभयन्वयी अव्यय म्हणतो, त्याचा प्रकार येतो समुच्चयबोधक उभयन्वयी अव्यय. हे ज्या सेंटेन्समध्ये असेल त्या सेंटेन्समध्ये असणाऱ्या उभयन्वयी अव्ययाचा प्रकार शोधायचा आहे. तो असतो समुच्चयबोधक उभयन्वयी अव्यय आणि मग त्याला म्हणायचं संयुक्त वाक्य. काय म्हणायचं? हे पूर्ण संयुक्त वाक्य आहे. ओके, संयुक्त वाक्य. विजा चमकू लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली. आणि आलेला आहे म्हणून समुच्चयबोधक उभयन्वयी अव्यय आहे. म्हणूनच या पूर्ण होल सेंटेन्सला आपल्याला काय म्हणायचं आहे? संयुक्त वाक्य म्हणायचं आहे. संयुक्त वाक्य. उभयन्वयी अव्ययाचा एक प्रकार तुम्हाला माहित झाला, समुच्चयबोधक उभयन्वयी अव्यय, ज्यामध्ये आणि व असते. ओके, सेकंड आपण बघूया. लोक आपली स्तुती करत किंवा निंदा करत. जर किंवा वा अथवा किंवा असते, नंतर वा असते, नंतर अथवा असते, हे तीन जर का समजा शब्द दिसले तर त्याला उभयन्वयी अव्यय म्हणायचं आणि त्याचा प्रकार म्हणायचा विकल्प बोधक उभयन्वयी अव्यय. ऑप्शन वाले विकल्प बोधक उभयन्वयी अव्ययाने जर दोन वाक्य कनेक्ट केलेले असेल, जोडले असेल, तर त्या संपूर्ण वाक्याला म्हणायचं मित्रांनो संयुक्त वाक्य. संयुक्त वाक्य. ओके, म्हणजे याचा प्रकार कोणता आहे? संयुक्त वाक्याचा. लोक आपली स्तुती करत किंवा निंदा करत. आपण आपलं काम केलंच पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, मानानं अभ्यास करून सन्मानानं ड्युटी प्राप्त केली पाहिजे. पुढे जाऊया. लोक आपली स्तुती करत किंवा निंदा करत. किंवा हे आलेलं आहे ज्याला की विकल्पबोधक उभयन्वयी अव्यय आपण म्हणणार, म्हणून त्या पूर्ण वाक्य जे आहे ते संयुक्त वाक्य आहे. नेक्स्ट, मरावे परी कीर्ती रूपे उरावे, पण परंतु परी बाकी. हे सगळेचे सगळे जे आहे तर त्याला आपण काय म्हणत असतो? पण परंतु परी. ओके, परी किंवा बाकी. पण परंतु परी बाकी. तुझी तर मी खूप वाट बघितली पण तू शेवटपर्यंत आलाच नाही. पण माझ्याकडे जेवढे होते तेवढे तुला दिलेस, परंतु तू आतापर्यंत परत केले नाही पैसे. मरावे परी कीर्ती रूपे उरावे बाकी. आपण एखाद्या लेटरची सुरुवात करतो आणि एंडिंग काय करतो? बाकी सर्व ठीक. आई थोडी आजारी आहे, बाकी सर्व ठीक. हे जे सेंटेन्स आहे पण परंतु परी बाकी, हे त्या सेंटेन्समध्ये म्हणजे त्या वाक्यामध्ये वापरले जाणारे उभयन्वयी अव्यय आहे, ज्याचा प्रकार ठरतो न्यूनत्वबोधक उभयन्वयी अव्यय. दोन वाक्याच्या मधोमध जर पण परंतु परी बाकी जर दिसलं तर ते असतात न्यूनत्वबोधक उभयन्वयी अव्यय. तेव्हा त्या होल सेंटेन्सला काय म्हणायचं असते? तर संयुक्त वाक्य म्हणायचं असते मित्रांनो. संयुक्त वाक्य म्हणायचं असते. इंग्लिशमध्ये याला कंपाऊंड सेंटेन्स म्हणतात. ओके, नेक्स्ट आहे 8 वाक्य बघा. वाटेत मोटार नादुरुस्त झाली म्हणून मला या वयास उशीर झाला. बघा, एखाद्या वेळेस एखादा कॉमेडी असा मुलगा असतो, वर्गामध्ये आला की मग तो काय सांगतो की सबब मला उशीर झाला, मला हे झालं ते झालं, असा चुपचाप बसून काहीतरी कारण देतो. तसंच इथं हे एक सेंटेन्स दुसरा आहे. वाटेत मोटार नादुरुस्त झाली म्हणून मला यावेळेस उशीर झाला. बऱ्याचशा बोलीभाषेमध्ये बरेचसे शब्द असतात, परंतु स्टँडर्ड भाषेमध्ये नादुरुस्त झालेले आहे ते इंजिन वगैरे, मोटार. काही जण इचकली सुद्धा म्हणते. सो वाटेत मोटार नादुरुस्त झाली म्हणून मला यावेळेस उशीर झाला. म्हणून हा सर्वात महत्वाचा रे भाऊ. म्हणून हा जो शब्द आहे ना, तर तो परिणामबोधक उभयन्वयी अव्यय सुद्धा आहे आणि सोबतच तो उद्देशबोधक सुद्धा आहे. उद्देशबोधक उभयन्वयी अव्यय सुद्धा आहे. याच्यामध्ये परिणाम आहे. म्हणजे वाटेत मोटार नादुरुस्त झाली ना, म्हणजे वाटेत मोटार बिघडली, इंजन बाद झालं, म्हणूनच ते बंद झाले, म्हणून तिथपर्यंत पोहोचू नाही शकलो, म्हणून मला उशीर झाला. म्हणजेच या गोष्टीचा वाटेत मोटार नादुरुस्त होण्याचा परिणाम उशीर होण्यावर झाला, म्हणजे परिणाम झाला. म्हणून हे जे म्हणून आहे ते परिणामबोधक आहे. परंतु दुसरं वाक्य मी तुम्हाला सांगतो की ते वाक्य इथे आपण घेऊ, डायरेक्टली इकडे जाऊ. हे बघा, इथे आमचे शरीर सुदृढ व्हावे म्हणून आम्ही योगासने करतो. आता त्या म्हणून मध्ये नाही, या म्हणून मध्ये काय फरक आहे? आमचे शरीर सुदृढ व्हावे म्हणून आम्ही व्यायाम करतो. व्यायाम करण्याचा उद्देश काय आहे? तर शरीर स्ट्रॉंग बनवणे, सुदृढ बनवणे उद्देश आहे. म्हणजे शरीर सुदृढ बनवणे हा उद्देश आहे योगासना करण्यामागे. म्हणजे हे झालं उद्देशबोधक. आणि मित्रांनो, जर परिणामबोधक उभयन्वयी अव्यय जर असेल तर ते वाक्य असते संयुक्त वाक्य. पण जर उद्देशबोधक उभयन्वयी अव्यय जर असेल तर ते वाक्य असते काय? तर मिश्र वाक्य. हा एवढा फरक तुम्हाला लक्षात घ्यावा लागेल. म्हणजे म्हणून हा जो शब्द आहे तो अलर्ट करण्यासारखा आहे, तुम्हाला अलर्ट करतो की मित्रांनो तू चुकू शकतो.
म्हणून मध्ये तो चुकू शकतो. म्हणून दिसला की आपण विचार करायचा की परिणाम आहे का की उद्देश आहे. परिणाम असेल तर संयुक्त वाक्य आणि उद्देश असेल तर मिश्र वाक्य. हे मिश्र वाक्यामध्ये जातं. पुढे आपण जाऊ. यस, या ठिकाणी आपण हे घेतलेलं होतं. आता प्रत्यक्षरित्या आपण मिश्र वाक्याकडे जाणार आहोत. गुरुजी म्हणाले की पृथ्वी सूर्याभोवती फिरते. गुरुजी म्हणाले की पृथ्वी सूर्याभोवती फिरते. की जर तुम्हाला दिसला मित्रांनो की अलर्ट राहायचं की ते स्वरूपबोधक उभयान्वयी अव्यय आहे आणि याचा प्रकार ठरतो मिश्र वाक्य. मिश्र वाक्य, यस, मिश्र वाक्य. त्यानंतर आहे विठ्ठल परीक्षेत उत्तीर्ण झाला कारण त्याने प्रामाणिकपणे अभ्यास केला होता. कारण म्हटलं तर कारणच आहे. कारण म्हटलं तर कारणबोधकच आहे. ओके, कारणबोधक उभयान्वयी अव्यय जर असेल तर ते संपूर्ण वाक्य मिश्र वाक्य असतं. सो विठ्ठल परीक्षेत उत्तीर्ण झाला. का उत्तीर्ण झाला? कारण की त्याने सुरुवातीपासून अभ्यास केला होता ना. आपण काय करत आहोत? आपण काय करतो जे ते तुम्हालाच माहीत. परंतु विठ्ठल परीक्षेत उत्तीर्ण झाला कारण त्याने प्रामाणिकपणे अभ्यास केला होता. कारण आहे त्याच्या मागे दडलेलं, उत्तीर्ण होण्यामागे कारण दडलेलं आहे ते म्हणजे प्रामाणिकपणे अभ्यास करण्याचा. प्रामाणिकपणे जर का कोणी अभ्यास करत असेल, प्रामाणिकपणा कशाला म्हणत असते की कुठलंही काम जरी आलं तर ते बाजूला ठेवून आपल्या अभ्यासाला फर्स्ट प्रिफरन्स द्यायचा. असं करा, निश्चितचपणे त्यामध्ये प्रामाणिकपणा येतं आणि ते प्रामाणिकपणा अगदी टिकून राहतं आणि परीक्षेमध्ये आपण ग्रेड कमावतो आणि आपण ड्युटीवर लागतो. सो विठ्ठल परीक्षेत उत्तीर्ण झाला कारण त्याने प्रामाणिकपणे अभ्यास केला. कारणबोधक उभयान्वयी अव्यय जर का असेल ना मित्रांनो, म्हणजे कारण या शब्दांना जर दोन वाक्य जर जोडले असेल तर मिश्र वाक्य म्हणायचं. काय म्हणायचं? मिश्र वाक्य म्हणायचं. देन 11वा प्रश्न बघा. हा मी तुम्हाला समजूनच सांगितलेला आहे. म्हणूनसाठी तुम्ही अलर्ट राहायचा. म्हणून जर परिणामबोधक उभयान्वयी अव्यय असेल तर संयुक्त वाक्य म्हणायचं. म्हणून जर उद्देशबोधक उभयान्वयी अव्यय जर आलेलं असेल तर त्याला मिश्र वाक्य म्हणायचं. देन उद्या सुट्टी मिळाली तर मी तुझ्या घरी येईन, नाहीतर येणार नाही मित्रा. असं म्हटलं जातं. उद्या सुट्टी मिळाली तर मी तुझ्या घरी येईन, नाहीतर आपलं असते सुट्टी असो की नसो आपण जातोच कोणाच्या घरी. टपरीवर जातो, कुठेतरी चौकामध्ये बसायला जातो. तसं काही करू नका. याच्यासारखं करा की हा प्रामाणिक आहे की उद्या सुट्टी जर मिळाली, उद्या सुट्टी मिळाली, जर तर नाही तर उद्या सुट्टी मिळाली तर मी तुझ्या घरी येईन. संकेतबोधक, संकेतबोधक उभयान्वयी अव्यय. संकेतबोधक उभयान्वयी अव्यय. ओके, यस. या पद्धतीने इथे संकेतबोधक उभयान्वयी अव्यय जर असेल तर मग तुम्हाला मिश्र वाक्य म्हणायचं आहे. काय म्हणायचं आहे? मिश्र वाक्य म्हणायचं आहे. यस, चला, पूर्णच्या पूर्ण मी तुम्हाला 5 हे सांगितलेले आहे. शेवटी तुम्हाला एक रिवाईज करून देतो की आपण काय शिकलो. तर आपण या पद्धतीने शिकलो होतो मित्रांनो. ते सर्वप्रथम आपण पहिल्या सेंटेन्समध्ये गेलो. पहिला जो आपण प्रश्न घेतलेला होता तो पहिला प्रश्न मित्रांनो आपल्याला कशाशी रिलेटेड होता? समानार्थी शब्दाशी रिलेटेड होता. पहिला प्रश्न आपला समानार्थी शब्दाशी रिलेटेड होता. जाया हा प्रश्न विचारला होता ज्याचा समानार्थी शब्द बारे आपण घेतलेला आहे. देन आपण पुढे गेलो आणि सेकंड जो प्रश्न आहे तो आपल्याला साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कवयित्रीशी रिलेटेड होता. त्यांच्यावाले साहित्यकृती आपण कविता संग्रह म्हणून घेतलेल्या होत्या. दसपदीचा आन्सर होता अनिल. तिसऱ्या याच्यामध्ये आपण गेलो. तिसरा प्रश्न आपण घेतलेला होता तो तिसरा जो प्रश्न आहे, यस, ओके, तिसरा प्रश्न आहे. तिसरा प्रश्न आपण या ठिकाणी असेल. तिसरा प्रश्न होता अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन महाराष्ट्राच्या व्यतिरिक्त ज्या ज्या राज्यामध्ये झालेले आहेत त्यावेळेस त्यावेळेस त्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद कोणी भूषवले त्या संदर्भातला हा प्रश्न होता. 2018 साली लक्ष्मीकांत देशमुख यांनी मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवलेले होते. हे आपण लक्षात घेतलेलं आहे. त्यानंतर आपण चौथ्या प्रश्नाकडे वळलो आणि जो चौथा प्रश्न आहे तो या स्वरूपात होता की आपल्याला प्युअरली ग्रामर जर शिकायचं असेल, मराठी ग्रामर म्हणजेच मराठी व्याकरण जर शिकायचं असेल तर काळ हा चॅप्टर आपल्याला परिपूर्णच झाला पाहिजे आणि क्षणात आपल्याला कोणत्याही सेंटेन्स अर्थात वाक्याचा काळ ओळखता आला पाहिजे. त्यासाठीचा हा प्रश्न आपण घेतलेला होता. खालील वाक्यातील काळ ओळखा. मी रानात जातो. याच्यावाले 12 प्रकारे आपण चेंजेस करून दाखवलेले होते ज्याचा आन्सर येतो साधा वर्तमान काळ. आणि ॲट लास्ट आपण 5व्या याच्यामध्ये गेलो जो की अतिशय महत्त्वाचा भाग होता की एक सेंटेन्स दिलेलं असतं. त्या सेंटेन्समधला आपल्याला त्या सेंटेन्समध्ये जर कुठल्याही प्रकारचं कोणतंही उभयान्वयी अव्यय जर नसेल, फक्त एकच कर्ता आणि एकच जर क्रियापद असेल तर आपण त्याला केवळ वाक्य म्हणायचं आहे. जर उभयान्वयी अव्यय जर असेल म्हणजे आणि असेल किंवा असेल किंवा वा अथवा असेल किंवा व असेल किंवा पण परंतु परी बाकी असेल
किंवा म्हणून असेल, हे जर काय दिसले तर आपल्याला संयुक्त वाक्य म्हणायचं आहे. म्हणूनसाठी आपल्याला अलर्ट राहायचं आहे. म्हणूनचा परिणाम जर बोधक, म्हणून हे परिणामबोधक उभयन्वयी अव्यय जर असेल तर आपल्याला संयुक्त वाक्य म्हणायचं आहे. परंतु ते जर उद्देशबोधक जर असेल तर आपल्याला मिश्र वाक्य म्हणायचं आहे. याच्यामध्ये पण, परंतु, परिवाक्य जर इथे या ठिकाणी आलं तर निश्चितचपणे आपल्याला काय म्हणावं लागेल की हे वाक्य आहे संयुक्त वाक्य. आणि त्या संदर्भातली सर्वच्या सर्व तुम्हाला इन्फॉर्मेशन मी दिलेली आहे मित्रांनो. ओके, शेवटी एकच तुम्हाला सांगतो की हा जो प्रयास आहे आपल्याला, हा सगळा प्रयास कशासाठी, हा सगळा अट्टहास कशासाठी, हे शिकवणं तुम्हाला कशासाठी की मी एक टेस्ट सिरीज लॉन्च केलेली आहे. त्या टेस्ट सिरीजमध्ये मी तुम्हाला 10 पेपर देत आहो जे की TCS आणि IBPS पॅटर्ननुसार पूर्णतः सेट केलेलं आहे. त्याच्यातल्या प्रत्येक पेपरमध्ये तुम्हाला आउट ऑफच मार्क्स मिळावे यासाठी प्रत्येकच पेपर घेण्याच्या आधी मी 20 व्हिडिओज तुम्हाला देतोय. त्यापैकी हा दुसरा व्हिडिओ, अजूनही 18 व्हिडिओज बाकी आहे, तेही तुम्ही बघा, हे परिपूर्ण बघा. निश्चितचपणे तुम्हाला आउट ऑफच मार्क्स मिळेल. 180 पेक्षा जास्त जर मार्क्स प्राप्त करायचं असेल तर हे सगळं तुम्हाला करावंच लागेल, कारण की 180च्या जवळपास कट ऑफ येण्याची दाट शक्यता आहे यावर्षी. ओके, थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. इथेच थांबतो. थँक्स.